जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खानापूर येथील श्री ओम चैतन्य कानिफनाथ महाराज कन्हैयालाल महाराज देवस्थानचा इतिहास आणि यात्रा उत्सव अत्यंत प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे। खानदेश आणि मध्य प्रदेशातील निमाड प्रांतातून लाखो भाविक या ठिकाणी श्रद्धेने येतात। देवस्थानचा इतिहास आणि आख्यायिका। खानापूर येथील या देवस्थानला सुमारे 200 ते 250 वर्षांची परंपरा आहे। या मंदिराच्या स्थापनेमागे एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते। साक्षात्कार। खानापूर येथील परशुराम भगत हे व्यवसायाने सुतार होते। ते आपल्या कामासाठी निरुळ येथे जात असत। त्यांना श्री कानिफनाथ महाराजांचा साक्षात्कार झाला। मढी येथील भेट कानिफनाथांच्या आदेशानुसार परशुराम महाराज अहमदनगर जिल्ह्यातील मढी क्षेत्र मढी येथे गेले, जे कानिफनाथांचे मूळ समाधी स्थळ आहे। तिथे त्यांची भक्ती पाहून मढी संस्थानतर्फे त्यांना एक टोप, टोपी आणि सिंहासन गादी प्रदान करण्यात आले। स्थापना। परशुराम महाराजांनी आपली कर्मभूमी असलेल्या निरुळ आणि जन्मभूमी असलेल्या खानापूर येथे या गादीची स्थापना केली। तेव्हापासून खानापूर हे या परिसरातील कानिफनाथांचे प्रमुख शक्तिपीठ मानले जाते। यात्रा उत्सव। काठी उत्सव। खानापूरची यात्रा पौष वद्य अमावस्या ते माघ शुद्ध प्रतिपदा या काळात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। मुख्य विधी आणि आकर्षणे। 1. त्रिवेणी संगम स्नान। पौष वद्य अमावस्येच्या दिवशी खानापूर, निरुळ आणि अहिरवाडी येथील 31 ते 51 फूट उंचीच्या ध्वजकाठ्या आणि पालख्या अजनाड येथील तापी, खडखडी आणि नागोई नद्यांच्या त्रिवेणी संगमावर नेल्या जातात। तिथे काठ्यांना अभ्यंगस्नान घातले जाते। 2. काठी नाचवणे। संगमावर स्नान झाल्यावर काठीला नवीन वस्त्रे चढवून कन्हैयालाल महाराज की जयच्या घोषात तरुण ही 51 फुटी काठी हातावर घेऊन नाचवतात। हा सोहळा पाहण्याजोगा असतो। 3. पाणगे बाटी सोहळा। यात्रेच्या दिवशी भाविक सामूहिकरित्या गोवरीच्या विस्तवर पाणगे गव्हाच्या पिठाची बाटी भाजतात। हा महाप्रसाद सर्वांना वाटला जातो। 4. गेंदाखाली नृत्य। रात्री मंदिरासमोर गोडे तेलात भिजवलेल्या जळत्या चिंध्यांच्या माळा गेंदा लावल्या जातात। या पेटत्या गेंदाखाली भगत वृंद मोठ्या श्रद्धेने नृत्य करतात, जे या यात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे। धार्मिक महत्त्व। हे मंदिर नवनाथ संप्रदायातील श्री कानिफनाथ कन्हैयालाल यांना समर्पित आहे। असे मानले जाते की ज्यांना संतान प्राप्ती होत नाही, असे नवविवाहित जोडपे या यात्रेला नवस बोलण्यासाठी मोठ्या संख्येने येतात। या परिसरातील 18 पगड जातीचे लोक या यात्रेत एकत्र येतात, त्यामुळे याला खानदेशची मढी असेही म्हटले जाते। या यात्रेतील काठी उचलण्याच्या आणि नाचवण्याच्या